आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भूमिका बजावून यशस्वीपणे आपले कर्तृत्व जगाला दाखवून आई, बहीण, पत्नी, मुलगी आणि मैत्रीण अशा विविध पुरुषांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या समस्त स्त्रीवर्गाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अध्यक्ष, सचिव, खजिनदार, कार्याध्यक्ष, सर्व सहसचिव, सहसेक्रेटरी, सर्व सदस्य, कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन सीटू संलग्न. सहज राजयोग ही एक अशी साधना आहे की ज्यामुळे मनुष्य पापमुक्त होऊन पुन्हा सतोप्रधान बनतो, की ज्यामुळे मानवी जीवनाचे सार्थक होते. मानवाचा शांती हाच धर्म असून विश्वातील दुःखी आत्म्याचे दुःख दूर करण्यासाठी ब्रह्माबाबांचे अवतरण झालेले असून कलियुगाचा अंत व सतयुगाची सुरुवात होत असल्याचे प्रतिपादन पुणे विभागीय ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका राजयोगिनी सुनंदा दिदी यांनी केले. ब्रह्मकुमारी लाईट हाऊस राजारामपुरी कोल्हापूर येथे त्या बोलत होत्या. प्रमुख उपस्थिती राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडकर, नूतन नगरसेवक मुरलीधर जाधव बहनजी व BK सुनीलभाई मधुबन उपस्थित होते. सुनंदा दिदी म्हणाल्या, विश्वातील दुःख आत्म्याचे दुःख दूर करण्यासाठी कलियुगाचे सतयुग बनण्यासाठी ब्रह्मबाबाचे अवतरण झालेले आहे. आज 90वा वाढदिवस आपण मोठ्या उत्साहाने 20 प्रभागात साजरा करत आहोत. लवकरच कलियुगाचा आणि सतयुगाची सुरुवात होत आहे. अशा स्थितीत आचार, विचार व आहारावर निर्बंध घालून राजयोग अंगी करावा, की ज्यामुळे जीवनाचे सार्थक होईल असाही संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऑक्सिजन पार्क, राजारामपुरी येथे ज्ञानाचा सागर, शांती सागर, गुणांचे भांडार, शक्तीचा स्रोत, पतित पावन, गती सद्गती, दाता शिवपिंडीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नूतन नगरसेवक मुरलीधर जाधव यांनी ऑक्सिजन पार्क व ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाला कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. राजारामपुरी येथील ब्रह्मकुमारी लाईट हाऊस समोर राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी बोलताना होडकर म्हणाले, ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय परिवाराला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगून आपले मातापिताही या परिवारामध्ये असल्याचे त्यांनी आवर्जून उल्लेख केला. कार्यक्रमास प्रताप घेवडे, बसवराज आजरे, विजय परळकर, चंद्रकांत झिरंकार, मारुती बागर, NS पाटील, मारुती पाटील, पांडुरंग सटाले, BK जयश्री बहनजी, गीता बहनजी, कीर्ती बहनजी, योगिता, नंदा पाटील बहनजी आदी भाई बहनजी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन BK जयश्री बहनजी, पद्मा बहनजी यांनी केले, तर केंद्राच्या संचालिका व कार्यक्रमाच्या संयोजिका सुवर्णा दिदी यांनी आभार मानले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.